ओके चलो लेट्स स्टार्ट. तर आपण इथे कोणत्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत हे सर्वांना माहिती आहे, बरोबर? ओके, झोप वगैरे सगळं सोडून द्यायचं रे. 2 वर्ष डॉक्टर बनायचं आपल्याला, आहे का नाही? इंजिनियर बनायचंय. एवढे दिवस झोपच काढले की. अभ्यास व्यवस्थित सुरू आहे. 12th लेक्चर संपलं का? रोटेशनल मोशन संपलं का? रोटेशनल मोशन रोलिंग चालू है. कितने दिवस रोल करता है? चलो स्टार्ट करते हैं. आज हमारा नया चैप्टर कौन सा है? चैप्टर हमारा नया टाइम टेबल अपलोड हो गया है आपके ग्रुप पे. टाइम टेबल अशा पद्धतीने आधीच ऑलरेडी टाकून ठेवलाय. तुम्हाला टेन्शनच नको. चॅप्टर कोणता का चालू असे ना, टाइम टेबल तोच असणार. त्याच टाइम टेबल नुसार मी चॅप्टर घ्यायचा प्रयत्न करतो, पण त्याच टाइम टेबल नुसार तुम्ही परीक्षेचा अभ्यास करायचे. लय जणांकडून फीडबॅक आला टाइम टेबल टाका, राईट? सो टाइम टेबल टाकलेला आहे. म्हणजे या वीक मध्ये तर मी ऑप्टिक्स टाकलं नाही, याच्या आणि पुढच्या वीक मध्ये. सो ऑप्टिक्स स्टार्ट करायलाच आपल्याला वेळ जाईल, बरोबर आहे? सो न्यूटन्स लॉ आणि हे आपण सुरू करायचे आहेत. रिव्हिजन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, राईट? उद्या एक्झाम असणार, एव्हरी वेन्सडे. ओके, शुरू करने का है ऑप्टिक्स. चलो सिम्पली इंट्रोडक्शन पाहायचं आज. चॅप्टर ग्रुप वरती आहेत. प्रत्येक वीकला एक 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 ठीक आहे. प्रत्येक वीकचे प्रत्येक, आता या त्याच्यात बघ जरा, बाकी बऱ्याच गोष्टी तुला कळतात. चॅप्टर वगैरे कसं कळत नाही रे तुला, बाकी ज्यांना कळायच्या गोष्टी चांगल्याच कळतात तुला. ते पण बघ जरा, समजून घे. ओके चलो ऑप्टिक्स स्टार्ट कर रहे हैं. ऑप्टिक्स के बारे में आपको क्या पता है बताइए. क्या पता है आपको ऑप्टिक्स के बारे में? सर इमेज राहते, ऑब्जेक्ट असते, असं काहीतरी पाहिलं होतं 10च्या चॅप्टर मध्ये, राईट? ट्रान्सपोर्ट विदाउट एनर्जी, स्पेंडिंग, रिफ्लेक्शन. बर, अजून संडेला 12वीच्या चॅप्टर वर रे. तुला आधीचा टाइम टेबल माहिती नाही का शुभम? संडेला 12वीच्या चॅप्टर वर. हे 11वीचे क्लास सुरू झाले, तुमचा 11वीचा राहिलेला सिलेबस. रेज ऑफ लाईट. रे का म्हणतो रे? ऑप्टिक्स मध्ये लाईट विषयी स्टडी करायचंय, पण त्यांना रे का म्हणतो आपण? मग लाईन का नाही म्हटलं, किंवा कर्व ऑफ लाईट का नाही म्हटलं? रे ऑफ लाईट किंवा रे ऑफ ऑप्टिक्स. आता ऑप्टिक्स म्हणजे याच्यामध्ये लाईटचा पार्ट आलाय, हे तर माहिती आहे ऑप्टिक्स. ओके,
सो रे का म्हटलेलं आहे, लाईन पण वन डायमेन्शन असते, राईट. सो रे आपण का म्हणतो, बिकॉज लाईट ट्रॅव्हल्स इन वन डायरेक्शन. लाईन म्हटलं तर या डायरेक्शनला आणि या डायरेक्शनला, इथून जर स्टार्ट झाली या डायरेक्शन मध्ये तर ती वापस येऊ शकत नाही, आणि इट फॉलो द स्ट्रेट लाईन पाथ. इट फॉलो स्ट्रेट लाईन पाथ. आता आपल्याला कोणतं स्टडी करायचंय पहा, या लाईटचं जे मोशन आहे तुम्ही वेव्ह मध्ये स्टडी करणार आहात. ही वेव्ह आहे ऍक्च्युली, बरोबर आहे. लाईट इज अ ड्युअल नेचर ऑफ लाईट, पाहिलेलं आहे तुम्ही, राईट. सो ही ऍक्च्युली वेव्ह आहे, पण आपण या रे ऑप्टिक्स मध्ये याला लाईट विल फॉलो द स्ट्रेट लाईन पाथ असं कन्सिडर करायचंय त्याच्या स्टडीज साठी. रे ऑप्टिक्स याच्यामध्ये असं कन्सिडर केलं जातं की अशा प्रकारे लाईट प्रपोगेट होत आहे. सो यामध्ये लक्षात घ्या की रे ऑप्टिक्स मध्ये स्टार्ट करत असताना तुम्हाला ऑब्जेक्ट आणि इमेज या गोष्टी आय थिंक क्लिअर असल्या पाहिजेत. ऑब्जेक्ट आणि इमेज. अब फील करने को उतना मतलब मुश्किल नहीं होना चाहिए, बिकॉज ऑफ ऑब्जेक्ट, इमेज, लाईट. लाईट तर आपल्याला माहिती आहे, तिच्याशिवाय आपलं जगणं अवघड आहे. तिच्याशिवाय म्हणजे कोणाविषयी बोलतोय मी, बिजली बिजली बिजली, राईट. सो तिच्याशिवाय हे पाहू शकला नसता तुम्ही सुंदर जग, बरोबर आहे की नाही. सो यामध्ये पहा की रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन सर्व आपल्याला स्टडी करायचं आहे. सो तिथे आपल्याला जिथे हे रेज ऍक्च्युली मीट होतात, रेज ऍक्च्युली रिअल मध्ये मीट होतात, दिस इज नोन ऍज रिअल इमेज. आणि जिथून रे स्टार्ट होतात, दिस पॉइंट इज नोन ऍज रिअल ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट पासून रे स्टार्ट होतात. एखादी आपण इमेज पाहण्याची प्रोसेस काय आहे, ही सुंदर पेन मला दिसत आहे, कारण काय, ही सुंदर पेन मला दिसत आहे कारण याच्यावरती लाईटचे रे आलेत, तो पार्ट संपला. पण या पेन वरतून आता माझ्याकडे रे येत आहेत, या ऑब्जेक्ट पासून रे सुरू झालेले आहेत आणि ते माझ्याकडे येत आहेत, माझ्या आईजच्या लेन्स वरती मीट झाले. देअरफॉर द इमेज ऑफ धिस ऑब्जेक्ट विल बी फॉर्म्ड ऑन माय आय लेन्स. आपण स्टडी करणार आहोत मानवी डोळा सुद्धा, राईट. सो क्लिअर एक एक लाईन मध्ये लिहून घ्या की ऑब्जेक्ट म्हणजे काय, रिअल ऑब्जेक्ट, रिअल इमेज, अँड याच्या एक्झॅक्ट अपोजिट असणार व्हर्च्युअल ऑब्जेक्ट अँड व्हर्च्युअल इमेज. सो वन लाईन मध्ये लिहून घ्यायचंय जस्ट. आणि एक म्हणतात ना ते सिरियल चालू होत असताना किंवा डिस्क्लेमर देतात ना की या घटनेतील सर्व पात्र, स्थळ, व्यक्ती या काल्पनिक आहेत, अशा पद्धती काहीतरी डिस्क्लेमर देतात. किंवा मूवी पाहत असताना मुकेश येऊन काहीतरी सांगून जातो, त्या पद्धतीने या चॅप्टरच्या आधीच सांगतोय, चॅप्टर लेंदी आहे, चॅप्टर पूर्ण फॉर्म्युला बेस आहे. जर याचे फॉर्म्युल्याचे जर डेरिवेशन जर विचार केला तर 2 वर्ष कमी पडतील तुम्हाला. सो फक्त फॉर्म्युला अंडरस्टँड करून घ्या. कन्सेप्ट तर म्हणजे अंडरस्टँड होणारच आहे, फक्त डेरिवेशन ऑफ फॉर्म्युला इथे नाहीये, लक्षात घ्या. कन्सेप्ट सांगणार मी, राईट, बट डेरिवेशन ऑफ फॉर्म्युला नाहीच आहे. खूप अवघड डेरिवेशन आहेत त्याचे, फार हायर स्टडीजला. आपल्याला फॉर्म्युला झाला की पूर्ण फॉर्म्युले, आणि एक अजून सांगतो की 70 ते 80 फॉर्म्युले तयार होऊ शकतात ऍट द एंड ऑफ द चॅप्टर. ओके. सो डेली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे या चॅप्टरसाठी. छोटे छोटे फॉर्म्युले असतील, काही मोठे असतील, काही कन्फ्युजिंग असतील, पाहूया आपण, दररोज रिवाइज करूया. बट आपल्याला फॉर्म्युला 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 बेस राहायचं याच्यामध्ये, राईट. ओके, चलो. सो राईट डाऊन, वन लाइनर लिहून घ्यायचे. रिअल ऑब्जेक्ट, रे एमर्ज फ्रॉम रिअल ऑब्जेक्ट. चला फर्स्ट टाका, रिअल ऑब्जेक्ट, रे एमर्ज फ्रॉम रिअल ऑब्जेक्ट.
त्याच्यानंतर लिहा रिअल इमेज. त्याच्यानंतर लिहा रिअल इमेज. रिअल इमेज फॉर्म्ड वेअर rays meet. Real image found where rays meet. त्याच्यानंतर लिहा व्हर्च्युअल इमेज. व्हर्च्युअल इमेज. व्हर्च्युअल इमेज कुठे फॉर्म होते पहा, जिथून रेज आल्यासारखे वाटतात, तिथून येत नाहीत ऍक्च्युअली पण आल्यासारखे वाटतात, त्यांना आपण व्हर्च्युअल इमेज म्हणायचे. त्याच्यामध्ये लाईन लिहायचे फक्त रेज सीम टू एमर्ज. रेज सीम टू एमर्ज. rays seems to emerge. And virtual object लिहा, next line लिहा virtual object. rays seem to meet. virtual object rays seem to meet. जस्ट एक एवढ्या डेप्थ मध्ये तुम्हाला हे कन्सेप्च्युअल म्हणजे लगेचच लक्षात येईल. बरं चमकलं नसलं तर 1-2 मिनिटांमध्ये समजून घेऊया की बाबा रे, समजा रिअल ऑब्जेक्ट इथे ठेवलेला आहे. या ऑब्जेक्ट पासून रेज जातात, बरोबर आहे. ऍक्च्युअली रे निघालेले आहेत म्हणून याला रिअल ऑब्जेक्ट म्हणणार मी. मग इथे झाल्याने समजा हे रेज रिफ्लेक्ट झाले अशा पद्धतीने, आणि अशा पद्धतीने जर रिफ्लेक्ट झाले आणि जी मी इथून जेव्हा पाहणार आहे तेव्हा मला हे इथून आल्यासारखे वाटतात. सीम्स टू एमर्ज. सीम्स टू एमर्ज म्हणजे इथं काय असायला पाहिजे सांगा मला. एकतर ऍक्च्युअली मीट नाहीयेत किंवा ऍक्च्युअली रेज नाहीयेत, देअरफॉर दिस विल बी व्हर्च्युअल, बट आल्यासारखे वाटतायत म्हणजे ही व्हर्च्युअल इमेज असली पाहिजे. क्लिअर आहे सर? सो मच बफरिंग. नेटवर्क प्रॉब्लेम असेल चेक करा. आता पाऊस वगैरे आहे, ऊन वारा पाऊस, ठीक है. इन आंधियों में, इन तूफानों में हम पढ़ रहे हैं, राइट? सो कॉन्ग्रॅच्युलेशन्स ऑल ऑफ यू. तर अशा पद्धतीचं रिअल इमेज, ठीक आहे. सो अशा पद्धतीच्या हे व्हर्च्युअल इमेज झालं. ऍक्च्युअली ऑब्जेक्ट पासून इथून रेज एमर्ज झालेत म्हणून याला रिअल ऑब्जेक्ट, पण ऍक्च्युअली इथून आल्यासारखं वाटतंय म्हणून याला व्हर्च्युअल इमेज. जर समजा इथून जर रेज आले असते आणि असे जर मीट झाले असते ऍक्च्युअली, तर याला मी रिअल इमेज म्हटलं असतं, राईट? रिअल इमेज म्हटलं असतं. ओके, ऑल राईट, ओके. सो जस्ट तुमच्या अंडरस्टँडिंग साठी फक्त लक्षात घ्या, जिथे ऍक्च्युअली मीट होतात ती आहे रिअल इमेज, जिथून ऍक्च्युअल येतात ती आहे रिअल ऑब्जेक्ट, जिथून आल्यासारखे वाटतात ते आहे व्हर्च्युअल इमेज, जिथून मीट झाल्यासारखे वाटतात जिथं ते आहे व्हर्च्युअल ऑब्जेक्ट, राईट? क्लिअर आहे? सो रिफ्लेक्शन ऑफ लाईट जेव्हा आपण स्टडी करत असतो तेव्हा रिफ्लेक्शन म्हणजे काय एवढं तर माहिती आहे सर्वांना. रिफ्लेक्शन ऑफ लाईट टाका हेडिंग, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हे इमेज वगैरे स्टडी करायचं आपल्याला आता मिरर लेन्स मध्ये, अजून फक्त हे बेसिक. सो रिफ्लेक्शन ऑफ लाईट माहिती आहे सर्वांना. काय होतं? वेन रे ऑफ लाईट आफ्टर इन्सिडंट ट्रॅव्हल अनदर मीडियम, राईट? मीडियम खूप महत्वाचा आहे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट वेन देर इज अ बाउंड्री बिटवीन मीडियम. तर याच्यावरती समजा रे जर मी इन्सिडेंट केलेला आहे, दिस इज मीडियम 1 अँड दिस इज मीडियम 2. सो याच्यामध्ये काय होतं की सेम मीडियम मध्ये जर आला, राईट, दिस विल नोन ऍज रिफ्लेक्शन. बरोबर आहे का सांगा? रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन मध्ये काय डिफरन्स आहे? आफ्टर इन्सिडंट मीडियम इज सेम. हे मीडियम 1 आहे, हे मीडियम 2 आहे.
सो रिफ्लेक्शन जेव्हा आपण स्टडी करत आहोत, रिफ्लेक्शनची जर डेफिनेशन जर तुम्हाला सांगायची असेल तर काय आहे, वेन रे ऑफ लाईट इज इन्सिडेंट ऑन द बाउंड्री ऑफ अ मीडियम अँड कम बॅक्स टू सेम मीडियम, दिस फिनॉमिना इज नोन ॲज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. बरोबर आहे का? चला पट 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 आपल्याला झोपेच्या वेळेत घेतलं म्हणजे काय झोपेतच राहायचं असं नाही. ठीक आहे, क्लिअर करत जायचे सर्व. काय म्हणजे याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाहीये. ओके, की रिफ्लेक्शनची डेफिनेशन आहे की एखादा रे बाउंड्रीवरती पडलाय आणि परत त्याच मीडियम वरती आलाय, त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणणार आहोत. मग या रिफ्लेक्शन जेव्हा स्टडी केला आपण तर याला इन्सिडेंट रे म्हणणार. जो आलेला आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? इन्सिडेंट रे. याला रिफ्लेक्टेड रे म्हणणार. ही झाली तुमची बाउंड्री. आणि याला काय म्हणायचं? याला म्हणायचं नॉर्मल. नॉर्मल म्हणजे काय? बाउंड्रीला परपेंडिक्युलर काढली. पहा, बाउंड्रीला जी परपेंडिक्युलर लाईन काढली त्याला नॉर्मल म्हणतात. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं इन्सिडेंट अँगल. याला म्हणायचंय इन्सिडेंट अँगल आणि याला म्हणायचंय रिफ्लेक्टेड अँगल. राईट डाऊन अ डायग्राम. रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये डायग्राम काढून घ्या. आता इथे लिहायला मी भरपूर काही देऊ शकतो की इथं काय देणार? रिफ्लेक्शन दिलं. द अँगल बिटवीन नॉर्मल अँड इन्सिडेंट रे इज कॉल्ड ॲज इन्सिडेंट अँगल. द अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल इज कॉल्ड रिफ्लेक्टेड अँगल. असं लिहून दिलं असतं मी. केव्हा? जर तुम्हाला 11वीला आल्या आल्या जर हा चॅप्टर घेतला असता तर. पण हा चॅप्टर आपण मुद्दाम घेत नाही कारण आता तेवढी अंडरस्टँडिंग तुमची झालेली आहे. ते काही आपल्याला विचारणार नाहीत की इन्सिडेंट अँगल कशाला म्हणतात असं विचारतील. असं जर वाटत असेल तर उठा लवकर. सो राईट. नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुम्हाला हँडरायटिंग व्यवस्थित दिसत नाही. माझी हँडरायटिंग एकदम चांगली आहे. मध्ये जर असं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे माझी हँडरायटिंग तुमच्याकडपर्यंत मॉडिफाय होऊन पोहोचते. राईट. मी खूप सुंदर अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे माझी हँडरायटिंग सुंदर आहे. सो नेटवर्क प्रॉब्लेम मध्ये दिसत नाहीये. ओके चलो. सो डायग्राम काढली का? डायग्राम मध्ये तुम्हाला समजलं पाहिजे सर्व. मी लिहून दिलेलं नाहीये. आय म्हणजे इन्सिडेंट अँगल, हा आर म्हणजे रिफ्लेक्टेड अँगल. राईट. तिथेच लिहून घ्या. याला इन्सिडेंट रे म्हणायचंय, याला नॉर्मल म्हणायचंय. नॉर्मल वाटलं तर अशी डॉटेड काढा. राईट. अँड दिस इज रिफ्लेक्टेड रे. क्लिअर आहे का इथपर्यंत? चला कमॉन. सोने का नाही? चला सर्वांचे आन्सर काय झालंय? गॅप पडला जरा. आन्सर येत नाहीत मला सर्वांचे. हाय 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 हाय. आले 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 आले. हा व्हेरी बिग चॅप्टर आहे. बिग चॅप्टर आहे. व्हेरी बिग चॅप्टर आहे. जागते रहो. ओके चलो. ओके. इंसिडेंट रे, reflected ray, angle between incident and normal is incident angle. Angle between incident and reflected is reflected angle. This is the boundary of medium. Ray after incident goes to same medium. So this is called as a reflection of light. So there are some laws of reflection. हे laws study केलेले आहेत. आपल्याला लक्षात ठेवायचे. लॉ स्टडी केलेले आहेत. पहिला लिहा laws of reflection. 3 laws आहेत. Right? Yeah, laws of reflection. First लिहा angle of incident is equal to angle of reflection. Angle of incident equal to angle of reflection.
अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, म्हणजे मी शॉर्ट मध्ये I इज इक्वल टू R लिहिणार आहे पहिला लॉ. अगेन सेकंड लॉ इज देखो पहा, म्हणजे ठीक आहे की इन्सिडेंट रे नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे लाइज इन सेम प्लेन. लिहा, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल आर इन सेम प्लेन. सेकंड लॉ आहे, काय आहे? इन्सिडेंट रे, नॉर्मल, रिफ्लेक्टेड रे आर इन सेम प्लेन. राइट? ब्रेक तो चाहिए लाइफ में. चलो, काय लिहिलात? इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे लाइज इन सेम प्लेन किंवा आर इन सेम प्लेन. याचा अर्थ म्हणजे समजवायची गरज नाही मला वाटते, एकदम सिंपल, म्हणजे कॉमन हे आहेत की हे एकाच प्लेन मध्ये आहेत, एकाच प्लेन मध्ये आहेत असं सांगितलेलं आहे. राईट? आणि लक्षात घ्या की केव्हा पण इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे अपोजिट साइडला असतील. थर्ड लिहा, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे नॉर्मलच्या अपोजिट साइडलाच असतील. लक्षात घ्या, नॉर्मलच्या अपोजिट साइडलाच असतील. थर्ड लॉ काय लिहिणार मग? इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर इन अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. हे लॉ कशासाठी लक्षात ठेवले? याच्या पुढे रिफ्लेक्शनची डायग्राम काढत असताना हे 3 लॉ लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. फर्स्ट इज angle of incidence is equal to angle of reflection. Second is these 3 lines should be in the same plane, and third one, incident ray and reflected ray should be opposite of this normal. या नॉर्मलच्या अपोजिट असले पाहिजेत. राइट? नाव 2 स्टार करून पॉइंट लिहून घ्या, खूप महत्वाचे, रिफ्लेक्शन मध्ये खूप महत्वाचे पॉइंट आहेत, लक्षात घ्या. स्टार करून पॉइंट लिहून घ्यायचे. आफ्टर रिफ्लेक्शन व्ही लॅम्डा म्यू डज नॉट चेंज. डज नॉट चेंज ला अंडरलाइन करा किंवा रिमेन सेम लिहू शकता. व्ही लॅम्डा अँड म्यू काय आहेत? हे व्ही लॅम्डा आणि म्यू. व्ही लॅम्डा आणि म्यू काय आहेत? आवाज येतोय बरोबर माझा? आवाज येतोय का बरोबर माझा? राइट? ओके, ठीक आहे. चलो, तुमच्या जरासा आवाज वाढवा. आवाज वाढव तुझ्या, म्हणजे असं. ठीक आहे. सो व्ही लॅम्डा आणि म्यू. व्ही म्हणजे व्हेलॉसिटी, लॅम्डा म्हणजे वेव्हलेंथ अँड म्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट डज नॉट चेंज. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ आणि व्हेलॉसिटी these are depend upon medium of the light. म्हणजे लाईट ज्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करते त्या मीडियम वरती ते डिपेंड असतं. इथे मीडियम चेंज झालंय का सांगा बरं मला? येस और नो मध्ये रिप्लाय पाहिजे मला. लाईटचं मीडियम चेंज झालं का? इकडे एका साईडला 1 मीडियम आहे, इकडे दुसऱ्या साईडला 2 मीडियम आहे. इथे मीडियमचं चेंज होतं का? रिफ्लेक्शनचा तोच पॉइंट आहे की मीडियम डज नॉट चेंजेस फॉर लाईट, देअरफॉर व्ही लॅम्डा आणि म्यू या तिन्ही गोष्टी सेम राहतील, चेंज होणार नाहीत. लक्षात आलं?
मग इंटेन्सिटी डिक्रीज होते, इंटेन्सिटी डिक्रीज होते लिहा, बट इंटेन्सिटी डिक्रीजेस, बट इंटेन्सिटी डिक्रीजेस, बट इंटेन्सिटी डिक्रीजेस. जेवढं लिहून देतोय तेवढंच वाचायचंय, थिअरीसाठी खूप महत्वाचं आहे. जर कुठून सोर्स पासून जर वाचाल बुक वगैरे तर एखादं वर्ष एक्स्ट्रा मागून घ्यावं लागू शकतं, राईट. सो जेवढं देतोय तेवढंच वाचायचंय, बुक व्यवस्थित ठेवायची आपली नोटबुक. त्याच्यामध्ये अजून एक पॉइंट लिहा, when reflection takes from denser medium, when reflection takes from denser medium, there is a phase change of pi radian. When reflection takes from denser medium, right, जर डेन्सर मीडियम पासून जर रिफ्लेक्शन असेल तर तिथे पाय हा फेज चेंज लक्षात येईल. मला ऑप्टिक्स झाल्यानंतर भेटा, रे ऑप्टिक्स संपल्यानंतर भेटा. मला भीती घालत नाहीये मी, बट आहे चॅप्टर तसा, बऱ्याच त्याच्यामध्ये असं सोडून देतात असं डायरेक्ट. पण बिलीव्ह मी, या आता शिकवलेल्या पार्ट वरती एक नीटचा क्वेश्चन होता, एवढंच. आता पुढे अवघड होणार आहे, पण विद्यार्थी काय करतात, पूर्ण सोडून देतात. एक दोन लेक्चर आता हम नए जोश में आए, 11वीं फिर से डबल करेंगे, ऐसा वैसा. 2-3 लेक्चर मध्ये विद्यार्थी संख्या कमी होणार. रे ऑप्टिक्स मध्ये कुठेतरी लेन्स वगैरे सुरू झाले की संपणार. एखादी नीट मध्ये सोपा क्वेश्चन येणार, माती होणार सगळंच, राईट. आतापर्यंत शिकवलोय त्याच्यावरती 2020 म्हणजे 19 प्रिव्हियस इयरचा नीटचा क्वेश्चन आहे, राईट. काय होता की हेच विचारलं होतं, जेव्हा डेन्सर मीडियम पासून जेव्हा रिफ्लेक्शन होतं तेव्हा कितीचा फेज चेंज असतो, कितीचा फेज चेंज असतो. मग पायचा फेज चेंज असतो डेन्सर मीडियम साठी, राईट. देर इज अ फेज चेंज ऑफ पाय when reflection takes from denser medium, किंवा उलट लिहूया, आधी सांगितलं असेल त्या पद्धतीने लिहा. आता खूप मजेशीर गोष्ट पाहायची आपल्याला. राईट, सर्व आपण फील करू शकतो, राईट. अशाच गोष्टी आहेत इथे की बाबा रे रिफ्लेक्शन कुठे पाहतो का आपण डेली लाईफ मध्ये, रिफ्लेक्शनचा यूज करतो का कुठे? हो सर, असं कसं म्हणालो? हे सर्व रिफ्लेक्शन आहे, हे सर्व रिफ्लेक्शन आहे. याच्यावरती लाईट पडते आणि हा कलर सोडता सर्व रेज रिफ्लेक्ट होत आहेत, हा तेवढा कलर ऑब्झर्व होतोय, राईट. डेली लाईफ मध्ये आम्ही रिफ्लेक्शनचा यूज करतो सर. कुठे करतो, कुठे करतो, कुठे करतो? कुठे करणार? मला असं असं करायचं, असं असं. अरे तेवढं कुठं सायंटिस्ट बनतोय, मायक्रोस्कोप, टेलिस्कोप. इथे आता येताना लेक्चरला येताना आरशा पुढे उभा टाकून आला नाही का, मिरर, बरोबर आहे का नाही? सो राईट, हा ग्लास. जेव्हा आपण एखादी व्हेकल चालवतो तेव्हा काही महत्वाच्या गोष्टी पाठीमागून येणाऱ्या पाहायच्या असतात. फॉर एक्झाम्पल, मित्राची स्कूटी पाठीमागून येणारी पाहायची असते. मित्र स्कूटीवरच असतो आपला, आपल्याकडे गाडी असते. मग तेव्हा आपण रिफ्लेक्शनचा उपयोग करतो फिजिक्स शिकल्यामुळे, आणि साइड मिरर मध्ये आपण ती सुंदर गाडी आपण पाहतो, राईट. ओके,
ठीक आहे. सो लक्षात आलं रिफ्लेक्शन. सो रिफ्लेक्शन हे प्लेन मिरर वरती पण शिकायचं आपल्याला आणि कर्व्ड मिरर वरती सुद्धा शिकायचंय, लक्षात घ्या. तो सध्या लिहा रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर, रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर. हेडिंग टाका रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर. लक्षात घ्या की याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा प्लेन मिरर मध्ये रिफ्लेक्शन होतं तेव्हा आपण आरशा पुढे आपण अशी सुंदर व्यक्ती थांबले असं इमॅजिन करायचंय तुम्ही स्वतः, आणि त्याबद्दल काय होतं सांगा मला. इथे ऍक्च्युअली रेज मीट होतात का? इथे ऍक्च्युअली इमेज जी तयार होती आपली तिथे रेज ऍक्च्युअली होतात का? माझी पेन डार्क नाही चालत नाही. सो धिस इमेज आपल्याला इथून रे आल्यासारखे वाटतायत. हा सुंदर ऑब्जेक्ट याचा तयार होतो. ओके. सो आपले ड्रॉइंग थोडेसे हायर लेवलला आहे. सो धिस इमेज इज व्हर्च्युअल, राईट. असं कधी झालंय का तुम्ही आरशाच्या पुढे एक 5 म्हणजे 2 मीटर समजा थांबलाय आणि तुमची इमेज 10 मीटर अंतरावर दिसते, किंवा तुमच्या मागे तुमचा लहान भाऊ थांबलाय आणि आरशात पुढे दिसतोय, असं कधी झालंय का? राईट. तेव्हा जेव्हा ऑब्जेक्ट जेवढ्या डिस्टन्सवर आहे तेवढ्याच डिस्टन्सवर इक्वल डिस्टन्सला इमेज तयार झाली, राईट. व्हर्च्युअल इमेज आहे, इक्वल डिस्टन्सला आहे, ठीक आहे. आरशामध्ये एखादी व्यक्ती अशी चांगली दिसू शकते, म्हणजे असं एकदम सुंदर असे झाली असेल, पण त्याची हाईट वगैरे वाढेल का? म्हणजे आपण आहे 4 फूट आणि आरशात पाहिल्यानंतर 5 फूट दिसते, असं कुणाला आरसा आहे का कुणाकडे? प्लेन मिरर म्हटलंय. ते कर्व्ड मिरर असतात, लक्षात घ्या. कर्व्ड मिरर म्हणजे सर्कस मध्ये वगैरे ते मिरर हाऊस पहा, मिरर हाऊस ते डायग्राम छोट्या मोठ्या दिसतात, असं भूत वगैरे दिसतं असं, राईट. किंवा साइड मिरर ज्या असतात व्हेकलच्या ते वेगळे, ते कर्व्ड मिरर. पण जेव्हा प्लेन मिरर वापरतो आपण तेव्हा इक्वल डिस्टन्स, इक्वल साइज, जेवढ्या साइजचा ऑब्जेक्ट आहे तेवढीच इमेज होणार, राईट. सर्व आपल्याला कॉमन सेन्स आहे, याच्यामध्ये काही अक्कल वापरायची गरज नाही. म्हणजे 4थीला स्कॉलरशिप मध्ये काढायचो आम्ही आरशातली प्रतिमा. चला ठीक आहे. सो इक्वल साइज, अगेन इमेज इज लॅटरली इन्व्हर्टेड. काय लिहिलं मी पहा, लॅटरली इन्व्हर्टेड. लॅटरली इन्व्हर्टेड म्हणजे काय की सर मी जर खाता हात वर केला तर तिकडे डावा हात यूज होतो, किंवा डावा वर केला तर उजवा हात वर केल्यासारखा वाटतो. ओमकारचा क्वेश्चन काय आहे सर? 1 क्वेश्चन. वॉटर मध्ये ड्रॉप का वॉटर ड्रॉप? सरफेस टेन्शन मध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलंय की वॉटर ड्रॉप कसे असतात. कॉन्केव, कॉन्केव, राईट. सरफेस टेन्शन मध्ये आपण एक्सप्लेन केले की हा ड्रॉप असाच का असतो, स्पेरिकल, टू रिड्यूस द मिनिमम सरफेस एनर्जी, राईट. हा एनर्जी डिपेंड अपॉन एरिया, या गोष्टी, ठीक आहे. तो वेगळा पॉइंट होता, वेगळा डाऊट विचारला होता. आपण काय पाहत होतो, जर मला जर कुठं विचारलं की बाबा प्लेन मिरर मध्ये इमेज कशी तयार होते, याबद्दल एवढ्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या सर? मला स्वतःला आरशामध्ये पाहतो, तिथे मी व्हर्च्युअली तयार झालो, इक्वल डिस्टन्सला तयार झालो, साईज इक्वल आहे, लॅटरली इन्व्हर्टेड. याचा अर्थ काय होतो की मी जेव्हा डावा हात वर करतो तेव्हा तिथे उजवा हात वर झालेला असतो. अजून काय सांगता येईल? अजून काही सांगता येईल का? अजून काही सांगता येईल?
लॅटरली, हा. आणि इरेक्ट, इरेक्ट म्हणजे खालीवर, म्हणजे खालीवर होत नाही. पाण्यामध्ये पहा, पाण्यामधली प्रतिमा आणि आरशामधली प्रतिमा, बरोबर आहे का नाही? हे स्कॉलरशिपला केलंय. परत पाण्यामध्ये असं उलट दिसतं, खालीवर दिसतं, पण मिरर मध्ये दिसत नाही. सो धिस इमेज इज इरेक्टेड. वन लाईन मध्ये सेंटेन्स लिहून घ्यायचं फक्त. वॉटर हे प्लेन मिरर सारखं ऍक्ट नाही होणार, म्हणजे तिथे अशा प्रकारे इमेज तयार होत नाही, तिथे जर असं इरेक्ट होतं, कारण आपला पॉइंट ऑफ व्ह्यू असं इन्व्हर्टेड इमेज तयार होते वॉटरमध्ये. इन्व्हर्टेड म्हणतात, कारण खाली असं जर थांबलं तर तिकडे असं उलट होतं तयार, राईट? सो लिहून घ्या एक सेंटेन्स मध्ये सरळ. द इमेज फॉर्म्ड बाय प्लेन मिरर इज, इमेज फॉर्म्ड बाय प्लेन मिरर इज, image formed by plane mirror is virtual erect, virtual erect, laterally inverted, laterally inverted. laterally inverted चा मीनिंग समजला का? असं केलं की असं दिसतंय तिथे, राईट? laterally inverted, equal in size, equal in size, equal in size. हे बघा असं केलं की असं दिसतंय, राईट? इक्वल इन साइज and at distance, and at distance equal to, and at distance equal to, किती अंतरावर तयार होते? and at distance equal to distance of object, distance of object from mirror, from mirror. राईट? बर, हे झालं इमेज कशी तयार होते. आता एक आहे लक्षात घ्या, काही का होईना ऑब्जेक्ट तरी आहे, ठीक आहे? तर प्लेन मिरर मध्ये ठेवल्यानंतर अशा गोष्टी होतात रे बाबा, नो. मग आता लक्षात घ्या, इट इज अ प्युअर जॉमेट्री. लिहा अँगल ऑफ डेव्हिएशन, अँगल ऑफ डेव्हिएशन, अँगल ऑफ डेव्हिएशन angle of deviation लक्ष द्या, अँगल ऑफ डेव्हिएशन लक्षात घ्या. पूर्णपणे जॉमेट्री याच्यामध्ये खूप वापरली जाते रे ऑप्टिक्स मध्ये, कारण रे ऑप्टिक्स हा चॅप्टर जॉमेट्रीनेच सर्व डेरिव्हेशन केलेले आहेत, की यांचं आधी लाईन काढलं आणि युझिंग व्हेरियस अँगल, म्हणजे हे कसं काढलं त्यांनी, आय इज इक्वल टू आर, हे सुद्धा त्यांनी जॉमेट्रिकली प्रूव्ह केलेलं आहे युझिंग मॅथ, बरोबर आहे? जिथे की
आपला आणि त्याचा काही संबंध नाहीये, राईट. लक्षात घ्या, फिजिक्स स्टडी करण्यासाठी मॅथमॅटिक्स म्हणजे तुम्हाला नीटच्या परीक्षेत तर मी सांगतोच, पण पुढे चालून फिजिक्स मध्ये पीएचडी करायचंय, मॅथमॅटिक्सच्या बेसिक टर्म वापरल्या जातात. बरं चला ते सोडा सर, इकडे सांगा मला काय सांगत होत. अँगल ऑफ डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे कळतंय नावातच आहे की जर हे बाउंड्री नसती तर इन्सिडेंट रे असा स्ट्रेट गेला असता. पटते का सांगा बरं. ही जर बाउंड्री नसती तर इन्सिडेंट रे असं स्ट्रेट गेला असता. गेला असता की नाही? गेला असता का नाही? नक्की. ओके. बर बर, मग आता कुठे चाललाय? हे बाउंड्री असल्यामुळे इकडे चाललाय. मग कितीने डेव्हिएट झाला? म्हणजे हे अँगल ऑफ डेव्हिएशन दॅट इज अ डेल्टा लिहिणार मी. अँगल ऑफ डेव्हिएशन त्याला काय लिहिलेलं आहे मी? डेव्हिएशन. आधी या डायरेक्शन मध्ये गेला असता पण आता या डायरेक्शन मध्ये चाललाय, म्हणून दिस अँगल इज नोन ऍज अँगल ऑफ डेव्हिएशन. बरं सर चला, आम्हाला डेफिनेशन पाठ करायचे नाही, प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे सांगा. अँगल ऑफ डेव्हिएशन इज इक्वल टू, डायरेक्ट फॉर्म्युला नका सर, थोडंसं डिराईव्ह केल्याने वाटू द्या की आम्हालाही, म्हणजे आम्हालाही फिजिक्स शिकल्यासारखं वाटू द्या. बर, हे पूर्ण लाईन आहे म्हणजे हा पूर्ण अँगल किती येतो सांगा? पूर्ण अँगल किती येतो हा? समज रे, लय अवघड सांगणार नाही, म्हणजे आपल्याला नाही ते सिलेबस मध्ये, पण सिम्पली हा अँगल पूर्ण किती येतोय? ओके 180. त्याच्यामधून मला आय आणि आर जर मायनस केलं तर अँगल ऑफ डेव्हिएशन येते. बरोबर आहे का? बघा बरं, बरोबर आहे का? हा पूर्ण 180 आहे, तर हा अँगल जर काढायचा असलं तर त्याच्यामधून आय आणि आर काय केलं मी? मायनस केलं. But according to laws of reflection, I is equal to R, therefore del is equal to 180 minus I, therefore angle of deviation चा फॉर्म्युला हा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, 180 minus 2I for plane mirror. For plane mirror, angle of deviation is equal to 180 minus 2I. 180 minus 2I. राईट, क्लिअर. हा फॉर्म्युला आला, लिहून घ्या. आता एवढं सोपं विचारत नाही तो, विचारतेत कुठे कुठे विचारतेत, पण काय करतेत कधी कधी काय वाटते त्यांना की तुम्ही हुशार आहात असं वाटते, म्हणजे समजतात ते काय माहिती. मग काय होतं की म्हणतात की प्लेन मिरर असा इन्क्लाइन आहे ऍट अन अँगल थीटा, याला म्हणायचं इन्क्लाइंड प्लेन मिरर. असा नाहीये प्लेन मिरर ठेवला, हॉरिझॉन्टल सोबत असा अँगल केला, आता किती? अँगल थीटा. आणि आता मी इथे जर, किंवा दोन प्लेन मिरर आहेत असं असं कन्सिडर करा, इथे डबल रिफ्लेक्शन होतं, हा एक मिरर आहे, हा एक मिरर आहे, लक्षात घ्या. ओके, तर आता लक्षात घ्या की समजा मी इथून असा अँगल टाकला, लक्षात घ्या डबल रिफ्लेक्शन लर्न करायचं आपल्याला, की इथून अँगल इथे टाकला, इथून याला परपेंडिक्युलर अशी नॉर्मल येईल, बघा बरं समजते का? याला अशी परपेंडिक्युलर इथे नॉर्मल येईल. मग जेवढा अँगल ऑफ इन्सिडेंट असेल तेवढाच अँगल ऑफ काय असायला पाहिजे? रिफ्लेक्शन. मग हा रे इकडून इथे आला, त्याच्यानंतर इथे आला आणि इथे रिफ्लेक्ट झाला, परत याला नॉर्मल मी असं काढेन आणि परत I इज इक्वल टू आर या फॉर्म्युल्याने असा जाणार. समजते का? बघा की रे येताना असा आला होता, असा आला होता, जाताना असा जाणार आहे, आणि येणाऱ्या आणि जाणाऱ्या रे मधला अँगल म्हणजे अँगल ऑफ डेव्हिएशन. म्हणजे इन्सिडेंट रे असा आला होता, जाताना असा गेला, हा अँगल म्हणजे अँगल ऑफ डेव्हिएशन. इथे असा आला होता, जाताना असा गेला, म्हणजे एकतर मी हा पूर्ण अँगल घेऊ शकतो. पहा लक्षात घ्या की हा येणारा आणि जाणारा रे म्हणजे हा तर घेऊ शकतो अँगल थीटा, किंवा हा पूर्ण घेऊ शकतो थीटा, नाही डेल्टा लिहूया आपण त्याला, कारण इथं या दोघांमध्ये अँगल थीटा घेतलंय मी, याला थीटा लिहूया.
सो डेल्टा और 360 मायनस डेल्टा, दिस इज अँगल ऑफ डिव्हिएशन. तुम्ही कोणताही मोजा, इकडून मोजा किंवा इकडून मोजा. इकडून जर तुम्ही डेल्टा मोजला तर इकडून किती होणार, 360 मायनस डेल्टा. दोन्ही करेक्ट आहे, डेल्टा और 360 मायनस डेल्टा. आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे डेल इज इक्वल टू परत 360 मायनस 2 थीटा. याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, हे विसरून जाऊ द्या, हे विसरून जा. डेल इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 360 मायनस 2 थीटा. हे सुद्धा आपल्याला प्रूव्ह करता येईल या जॉमेट्री मध्ये, ट्रायंगल मध्ये. तुम्हाला जर प्रूव्ह करायचं असेल तर ट्राय करा. पण इथे हे रिफ्लेक्शन एकदा समजून घ्या व्यवस्थित. पहा इकडे, परत एकदा बोर्डाकडे पहा. हे सिंगल रिफ्लेक्शन आहे. हे काय आहे, सिंगल रिफ्लेक्शन. आणि हे काय आहे, डबल रिफ्लेक्शन. डबल रिफ्लेक्शन का झालं, दोन मिरर ठेवले ऍट अन अँगल थीटा. क्लिअर आहे का? चला, दोन मिरर ऍट अन अँगल थीटा. मग इकडून मी एका ह्याच्यावर जर अँगल ऑफ इन्सिडेंट टाकला, याला नॉर्मल काढली, या नॉर्मलच्या इकडे येणार अँगल ऑफ रिफ्लेक्शन. कारण याच साईडला येणार आहे, इकडे पुढे तर जाणार नाही, रिफ्लेक्शन आहे, इकडे तर जाणार नाही कारण ही बाउंड्री आहे. याचं इकडे मीडियम आहे एक आणि इकडे दुसरं मीडियम आहे. सो रिफ्लेक्ट झाला आणि असा आला, परत इथे येत होता, असा गेला असता, परत एक त्याला आडवा मिरर आला असा खाली, मग परत तो अजून याच मीडियम मध्ये परत रिफ्लेक्ट झाला. म्हणजे दोनदा रिफ्लेक्शन झालेलं आहे. दिस इज अ डबल रिफ्लेक्शन अँड अँगल ऑफ डेविएशन फॉर डबल रिफ्लेक्शन डेल इज इक्वल टू 360 मायनस 2 थीटा. क्लिअर आहे? अरे गर्मी. राईट, लिहून घ्या, लिहून घ्या. याच्यावरती प्रॉब्लेम आपण घेऊया. ओ शिट. ठीक आहे. चला प्रॉब्लेम घ्या. अँगल ऑफ इन्सिडेंट फॉर अ प्लेन मिरर. चल लिहून घ्या. चल बसतो मी, थांबू का? आलतो रे शुभम, आलतो मी. बघितलो, भरपूर बघितलो तुला, तू काय दिसला नाही. किंवा मला बघायची सवय नसेल मन समज तसं. भरपूर बघितलो. बांधकाम चालू होतं, कोणतं घर आहे काय माहिती, भरपूर वरून खालीपर्यंत बघितलो. बांधकाम चालू आहे बघ तिथं, 2 मजली घराचं, राईट साईडला, लेफ्ट साईडला एक हे चालू आहे. भरपूर बघितलो, काय दिसलं नाही. तू जाऊ दे आता, काय पार वरीच बघितलो रे, पार वरी एक घर आहे बघ, शाळेच्या पण वरी. हा, एक राईट साईडला पण आहे, लेफ्ट साईडला पण आहे, एक पक्क हे आहे. भरपूर बघितलं. जाऊ दे आता, झाल्या गोष्टी. काय सध्या भेटायचं पण नाही, कोरोना आहे.
त्याच्यामुळे म्हणलं वाटलं होतं चहा प्यावं म्हणून, पण आता जाऊ द्या, राहू दे म्हणलं, कशाला चहाच घेत नाही ना म्हणून. ठीक आहे, नाही दिसलं नाही तू. ओके चलो ठीक आहे. बर चला लिहून घ्या इथं, उद्या पाहूया याच्यावरती प्रॉब्लेम आपण. थोडं 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 पाहिजे. ऑप्टिक्स असं एकदाच जास्त करायचं नाही आपल्याला, ठीक आहे. त्याच्यामुळे थोडं थोडं थोडं, आता उद्या तर याच्यावरती पेपर नाहीये, न्यूटन्स लॉ आणि हे बरोबर रिवाइज करा. उगाच दररोज थोडं थोडं डोस घेतल्यासारखं घेऊया आपण ऑप्टिक्स. ओके ठीक आहे चलो, कल मिलते हैं. बाय एवरीवन. अर्धा डे तर संपलाय तुमचा, तरी पण राहिलेला दिवस सुखात जावो, समृद्धीचा जावो, भरभराटीचा जावो तुमच्या जीवनामध्ये. हा ओके, हा पूर्ण आहे चॅप्टर, जेवढे टाकले तेवढे आहेत. ओके सो उद्या याच टाइमला भेटू. चलो बाय, थँक्यू थँक्यू. जाऊ दे आता, कशाला अक्षय. ठीक आहे, दुसरं पण बघू. नाही रे, बाकी काही नाही, गैर माणूस नाही. ओके ठीक आहे. ओके थँक यू once again. Bye bye, we will meet tomorrow, right?